जामनेरच्या शहापूरमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू, वन विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह, CCCA आक्रमक. चाळीसगाव. प्रतिनिधी. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या शहापूर येथे दिनांक 10 जून 2026 रोजी एका बिबट्याचा अत्यंत दुर्दैवी आणि संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेड्यूल-1 अंतर्गत अत्यंत संरक्षित असलेल्या या वन्यजीवाच्या मृत्यूला वन विभागाचा निष्काळजीपणा आणि अकार्यक्षमता कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन CCCA तर्फे करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ पुरावे समोर आल्यानंतर वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काय आहे नेमका प्रकार? प्राथमिक तपास आणि उपलब्ध व्हिडिओ पुराव्यांवरून ही घटना केवळ अपघात नसून प्रशासकीय हलगर्जीपणा असल्याचे दिसून येते. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उशिरा पोहोचले. विशेष म्हणजे बिबट्यासारख्या हिंस्र आणि संरक्षित प्राण्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी लागणारी कोणतीही शास्त्रीय साधने, ट्रँक्विलायझर गन त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. केवळ हिरव्या शेडनेटच्या सहाय्याने या प्राण्याला हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो वन्यजीव संरक्षण नियमांचा थेट भंग आहे. व्हिडिओतील धक्कादायक वास्तव सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही ग्रामस्थ आणि वन कर्मचारी बिबट्याला मारहाण करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर बेशुद्ध किंवा जखमी अवस्थेतील बिबट्याचे 4ही पाय बांधून त्याला एका उघड्या जीपमध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने नेण्यात आले. वन्यजीव कायद्यानुसार अशा प्रकारची वाहतूक करणे हा गुन्हा आहे. पोस्टमॉर्टेम अहवालावर संशय वन विभागाने या बिबट्याचा मृत्यू विहिरीत पडून डोक्याला मार लागल्यामुळे झाला असे अधिकृतपणे जाहीर केले आहे. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी विहीर नसून मातीचे खोल खड्डे आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या अशा परिस्थितीत डोक्याला मार लागून बिबट्याचा मृत्यू होणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पोस्टमॉर्टम अहवालात केवळ हेड इंजुरी असा उल्लेख करून अंतर्गत जखमांची माहिती लपवण्यात आल्याने वन विभागावर पुरावे नष्ट केल्याचा संशय व्यक्त होत आहे. तातडीने कारवाईची मागणी. ही घटना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 उल्लंघन करणारी आहे. यावर क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने कठोर भूमिका घेत मागणी केली आहे की 1. या प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी SIT नेमण्यात यावी. 2. घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. 3. सत्य परिस्थिती जनतेसमोर आणून दोषींवर शिस्तभंग आणि कायदेशीर कारवाई करावी. जर वन विभागाने यावर तातडीने आणि निष्पक्ष कारवाई केली नाही तर हे प्रकरण थेट लोकायुक्त, उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाकडे NGT नेण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. वन विभागाच्या या बेजबाबदारपणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून वन्यजीव प्रेमींकडूनही कारवाईची मागणी होत आहे.